या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। राज्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे कामगार विभागावर नियंत्रण नसल्यामुळे कामगारांच्या कल्याणकारी योजना व त्यांचे विकास आणि संरक्षण होत नाही। कामगार विभाग मंत्रालय मुंबई, राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आणि सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाही। मनमानी लहरी पद्धतीने कामकाज चालू आहे। त्यामुळे शासनानं कामगारांसाठी लागू केलेले कल्याणकारी योजना व कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शासनाचे मूळ उद्देश सफल होत नसल्यानं कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे निदर्शने करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यामार्फत समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले। यावेळेस कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, शिवसेना कामगार आघाडी शिंदे गटचे अध्यक्ष साहेबन्ना तेगेर्डी, समता मजदूर युनियनचे अध्यक्ष साथी छगन पंढरे, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिद्धार्थ बोराडे, मिलिंद गायकवाड, औद्योगिक कामगार सुरक्षा युनियनचे अशोक कांबळे, लेबर पार्टीचे जिल्हाध्यक्ष सत्यवा गायकवाड, रफिक तांबोळी, जनरल कामगार युनियनचे कॉर्पोरेट एजाज शेख, बाबा बागवान, महाराष्ट्र राज्य लेबर युनियनचे मेहबूब शेख, अशफाक शेख, रंगणी कामगार युनियनचे शंकर तुम्मा, लेबर पार्टीचे चंद्रकांत बदलापूर्वे, मुज्जो पठाण, भीमशक्ती शिवशक्ती कामगार संघटनेचे साथी नितीन कांबळे, शिवाजी कांबळे, सुगतपाल कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती महासंघाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे। कामगार मंत्री चले जाओ, कामगार आयुक्त मुर्दाबाद, कामगार आयुक्त मुर्दाबाद, कामगारांच्या मागण्या मान्य करा, कामगारांच्या मंत्र्या मान्य करा। कामगार विभागामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे। कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे नियंत्रण विभागावर राहिलेले नाही आणि त्या ठिकाणी जे कल्याणकारी योजना आहे सरकारच्या, ते सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकारी वर्ग राबवत नाही। शासनाचा जो उद्देश आहे तो सफल झालेला नाही, म्हणून राज्याचे निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी हे प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे निवेदन सादर केलेलं आहे आणि भ्रष्टाचार जोपर्यंत कामगार विभागात नियंत्रणात येत नाही, महिन्याला एकदा आंदोलन रस्त्यावर येऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढलेला आहे। अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कामावर वेळेवर येत नाहीत, 4 वाजता निघून जातात आणि त्याचबरोबर इमारत बांधकाम कामगार जे आहेत त्यांना शासन निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी योजनेचा फायदा मिळत नाही। त्याचबरोबर शासन निर्णयाप्रमाणे कामकाज करण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश राज्याचे कामगार आयुक्तांनी राज्य शासनाचा तसंच शासन निर्णय परिपत्रक असताना अंमलबजावणी होत नाही। त्याचबरोबर दररोज प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभाचे प्रस्तावचं कामकाज केला जाणार आहे आणि 100 पेक्षा कामगारांचं कामकाज केलं जाणार नाही। अशा प्रकारे सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्तांना मंडळाचे जे सचिव आहेत कुंभार यांचा लहरीपणाचा मनमानी कारभार चालू आहे, त्याला ब्रेक लावण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि राज्याचे जे मंडळाचे सचिव आहेत कुंभार यांची त्वरित तडकाफडकी बदली करण्यात यावी। अपर कामगार आयुक्त हे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेले आहेत। 3 वर्षापेक्षा त्यांना जास्त म्हणजे 8 वर्ष झालेलं आहे। ते कामगार विभागामध्ये बेकायदेशीर नियुक्तीवर कायम आहेत, त्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात यावी। डी पवार आणि मुजम्मिल मुजार नावाचे सहाय्यक कामगार आयुक्त हे ठाण मारून राजकीय वशिल्यावर
आणि पैशाच्या जोरावर एकत्र त्या ठिकाणी बसलेले आहेत. काम करणारे चांगले कर्तव्यदक्ष जे अधिकारी आहेत त्यांची योग्य त्या ठिकाणी बदली होत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली न करता एका ठिकाणी ठाण मारून बसलेले आहेत, त्यांची बदली करण्यात यावी. आणि सोलापूरमध्ये जे दलाल एजंट म्हणजेच त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी हस्तक्षेप करतात, बेकायदेशीर कामकाज करतात आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने काढलेले शासन निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी श्रमिक संघ अधिनियम 1926 अंतर्गत जे नोंदणीकृत कामगार संघटना आहे त्यांना वाव दिलं जात नाही, त्यांना बैठकीला बोलवलं जात नाही. अशा प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी सरकारचा निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी सरकारला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. त्याला कुठंतरी ब्रेक लागलं पाहिजे या उद्देशाने हे आंदोलन पहिलं आंदोलन केलेलं आहे. महिन्यातून 2 वेळा हे आंदोलन चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही. शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा. ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय जे तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत. पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO. याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यास करा. एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स, कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर. यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध. आम्हाला निवडा कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92.